कसं की काय ठरलंय माहिती अहो तुम्ही याला जण थांबू दोन गाड्या थांबू. नाही ऐक तू बरोबर बोलता. अहो तर मग मी याला घेऊन जातो. भेटायचं कितीला मग? भेटूया सकाळी 9:30 आपला पिकअप पॉईंट तोच असेल. योगेश्वरला मी तिकडे येईल. नाही मी इकडे येईल. JVLR. मेट्रो स्टेशन. हा मेट्रो स्टेशन कडे या. डायरेक्ट कल्याण नाही तुमचे. तू कुठे भेटला आहेस ते सांग. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी आपल्या नवीन राईडला निघालो आहे. आजची जी आपली राईड आहे ही वन डे रिटर्नवाली नाही आहे, स्टेवाली आहे. आज आम्ही राहून उद्या परत येणार आहोत. आणि माझ्याबरोबर जे रायडिंग पार्टनर आहेत यांची मी तुम्हाला थोड्या वेळातच ओळख करून देतो. आता आपल्याला पहिलं जायचं आहे जोगेश्वरीला श्यामनगर तलावाकडे. श्यामनगर तलावाला आपल्याला आता आपला एक पार्टनर भेटणार आहे, त्याच्यासोबतच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपली जी ट्रिप आहे आजची ही मी तुम्हाला लवकरच सांगतो ट्रिप कुठली आहे ती. आणि त्याला भेटण्यावर आपल्याला टाकी पण फुल करायची आपल्या गाडीची. आतापर्यंत आपले तसे 3.5 किलोमीटर होत आलेत. जरा पुढे आलो आणि आता मी ब्लॉगिंग चालू केली आहे इथे. सो आधी त्याला भेटूया, पेट्रोल भरूया आणि मग पुढे आपला प्रवास कंटिन्यू करू. मित्रांनो, आम्ही आता गांधीनगरला आलो आहे. श्यामनगर तलावाकडे मी रुपेशला भेटलो आणि तिथून पेट्रोल वगैरे भरून आम्ही आता पटापट निघालो, कारण थोडा लेट झाला होता. तो निघालो आणि आता गांधीनगरला थांबलो आहे. अजून एक पार्टनर आमचा येतो आहे, त्याची वाट बघतो आहे. तो पहिलं मी माझ्या एका पार्टनरची ओळख करून देतो. हा आपला एक पार्टनर रुपेश. हा आपल्याबरोबर अलिबागला आणि रायगडला आपल्याबरोबर होता. हा चेतन. तो हे दोघं आलेत. तर अजून एक जण येतो आहे, त्याची पण ओळख करून देतो मी तुम्हाला. आपल्या जे गाडीचं लुक आहे, आपल्या गाडीचं लुक थोडंसं चेंज केलं आहे मी. इथे थोडंसं असं स्टिकरिंग केले आहे आणि टायरला रिमला असं म्हणजे थोडी स्टिकरिंग केली आहे बस. त्यामुळे गाडीचं लुक जरा आता खुलून दिसतंय थोडंसं. मित्रांनो, ह्याचीच वाट बघत होतो आम्ही. आला ऋषिकेश, ह्याचीच वाट बघत होतो. हा पहिल्यांदा आपल्याबरोबर येतोय ट्रिपला. आता जस्ट आम्ही पवई लोक सोडून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलेलो आहोत. आणि आत्तापर्यंत आपली राईड झाली आहे 17 किलोमीटरची. सो आता आम्ही जातो आहे कल्याणला. कल्याणला आमचे बाकीचे जे रायडिंग पार्टनर आहेत ते आम्हाला भेटणार आहेत. आणि आपली जी राईड आहे ती मी तुम्हाला सांगतो. आपली राईड जी आहे ती आहे मुंबई टू माळशेज, खिरेश्वर लेक जो आहे तिथे आपली ही राईड आहे. आणि आम्ही खिरेश्वर लेकला कॅम्पिंगसाठी जात आहोत. आज सकाळचे 11:30 वाजलेत आणि आत्तापर्यंतची आपली राईड 43 किलोमीटर झाले. जस्ट आम्ही ठाणे भिवंडी बायपास म्हणजे भिवंडीमधून राईड मारून आता आतमध्ये घुसलो आहे कल्याणकडे. अजून थोडा वेळ लागेल आम्हाला. बाकीचे सगळे तर भेटतातच आहे. रुपेश चेतन पण भरपूर दिवसापासून एक्सायटेड होता असा. ट्रिपला जातोय आणि आज त्याचे रिॲक्शन बघा. सध्या थोड्या वेळाने बघालच तिकडे पोचल्यावर त्याचे रिॲक्शन. तर आपण कल्याणमध्ये पोचलो आहोत आणि आतापर्यंत आपली 47 किलोमीटरची राईड झाली. तर कल्याणमध्ये आपले जे 2 पार्टनर आहेत त्यांची मी ओळख करून देतो, ते पण आलेत. प्रशांत आला आहे आपला एक. हा अक्षय बरोबर बसणार आहे. अक्षय अजून आला नाही आहे, पण जे दोघं आलेत त्यांची ओळख करून देतो. प्रशांत आहे आणि हे आपले दोघं मंगेश आणि आपले संतोष सर. आपले दोघं रायडर राहिलेले होते ते आलेत. तर फक्त अक्षय यायचा बाकी आहे. हा येतोय अक्षय येतोय. अक्षय आला. अक्षय
हेलिकॉप्टर घेऊ. भाई हेलिकॉप्टर. हे मंग्याच्या गाडीवरचं सेटअप 3 बॅगा मस्त अशा लावल्यात. ही अक्षयची गाडी, त्याचा सेटअप. रुपेशची गाडी आणि ही आपली गाडी. ला सकाळचा नाश्ता वडापाव. सकाळचा म्हणजे ऑलमोस्ट दुपारच झाले ऑलमोस्ट. आजची महत्वाचं आकर्षण मिलिटरी बाईक. आमची बुलेट आमचे आर्मी ऑफिसर आमचे बुलेट घेऊन आले. हेलिकॉप्टर घेऊन आले. बुलेट पाटील. पाव छान आहे, मस्त आहे. आता खाऊन घेतो, मग निघूया, रस्त्यात भेटूया. तर दुपारचे 1:45 झालेत आणि आपली राईड आत्तापर्यंत 53.7 किलोमीटरची झाले. जस्ट आम्ही नाश्ता वगैरे केला, वडापाव खाल्लं आणि आता निघालो. बाकीचे रायडर्स पुढे आहेत. आपला सेटअप वगैरे करेपर्यंत थोडा वेळ जातो. मग मी आणि ऋषिकेश मागे आहोत, बाकी सगळे गेलेत पुढे. रुपेश हेलिकॉप्टर. अक्षय कुठे राहिला? आला, अक्षय पण आला. अक्षय पण आला. ॲज युज्युअल मुरबाडचा रस्ता गेल्या वर्षी आम्ही आलो तेव्हा बऱ्यापैकी चांगला होता, कल्याण मुरबाड रोड. आणि या पावसाळ्यात आलो तेव्हा अक्षरशः म्हणजे कॅडबरीवाला रोड होता, चॉकलेटी रोड. आणि आत्ता पण ऑलमोस्ट तीच दशा आहे. फक्त एवढंच फरक आहे की चिखल जास्त नाही आहे, माती आहे. रोडची हालत तीच आहे अजून, पण काही बदल नाही. तर नवीन बनवत आहेत, वरती दिसतोय इथे.
संध्याकाळचे 4:15 झालेत आणि आता माळशेज व्ह्यू पॉईंटला पोचलो आहे आपण. अजून 10 किलोमीटरची राईड बाकी आहे. अजून 15 मिनटात पोचू आम्ही हार्डली. संध्याकाळचे 4:55 झालेत. नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही. नाश्ता मागवला आहे, वडा उसळ आणि मिसळपाव. पहिलं खाऊन घेऊया, मग पुन्हा भेटूया. मित्रांनो, आपला राहिलेला प्रवास आणि आपण केलेली मजा ही अजून बाकी आहे. या सिरीजचा पुढचा पार्ट हा लवकरच येईल. त्याआधी तुम्हाला हा पार्ट आपला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज आपले आहेत त्या शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय महाराष्ट्र.